आज आपण डॅरियस फॉरॉक्स यांनी लिहिलेल्या विन युअर इनर बॅटल्स म्हणजेच स्वतःच्या मनातील युद्ध कसे जिंकावे या अत्यंत गाजलेल्या आणि जीवन बदलणाऱ्या पुस्तकावर सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यांनी या पुस्तकातून एक अतिशय सोपा पण शक्तिशाली संदेश दिला आहे. जर तुम्हाला बाह्य जगात म्हणजेच खऱ्या आयुष्यात जिंकायचे असेल तर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मनाच्या आत सुरू असलेले युद्ध जिंकावे लागेल. प्रसिद्ध अमेरिकन सर्फर लॉर्ड हॅमिल्टन यांच्या एका वाक्याचा आधार घेऊन ते म्हणतात की तुमचा सर्वात मोठा शत्रू तुमच्या दोन कानांच्या मध्ये अर्थात तुमच्या डोक्यात तर राहत नाही ना, याची नेहमी खात्री करा. आपला आत्मविश्वास अगदी विचित्र आणि अनपेक्षित वेळी कमी होतो. आपल्याच मनात एक युद्ध सुरू होते. मी हे कशासाठी करतोय? हे खरंच उपयोगाचं आहे का? असे प्रश्न आपल्याला पडतात. या पुस्तकाची विभागणी 3 महत्त्वपूर्ण भागांमध्ये करण्यात आली आहे. पहिला भाग म्हणजे इनर वॉरफेअर म्हणजेच अंतर्गत युद्ध. दुसरा भाग म्हणजे कंट्रोल आणि तिसरा भाग म्हणजे पर्पज तुमच्या आयुष्याचा उद्देश. आपण या प्रत्येक भागाचे आणि त्यातील प्रत्येक प्रकरणाचे सविस्तर सोप्या भाषेत विश्लेषण करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यात हे विचार लगेच अंमलात आणता येतील. चला तर मग सुरुवात करूया. भाग 1 अंतर्गत युद्ध इनर वॉरफेअर. पहिल्या भागात लेखक आपल्याला आपल्या मनाच्या आत चाललेल्या युद्धाची ओळख करून देतात. जोपर्यंत आपण आपला शत्रू कोण आहे हे समजून घेत नाही तोपर्यंत आपण युद्ध कसे जिंकणार? डॅरियस फॉरॉक्स यांच्या मते भीती हा मानवी जीवनातील सर्वात मोठा शत्रू आहे. इतिहास काळाचा विचार केला तर सध्याचा काळ हा आजवरच्या सर्वात सुरक्षित वातावरणाचा आहे जिथे आपण जगत आहोत. पूर्वीच्या काळी माणसाला जंगली प्राण्यांपासून किंवा नैसर्गिक आपत्तींपासून खरा धोका होता. पण आज आपण प्रत्यक्ष धोक्यापेक्षा आपल्या स्वतःच्या कल्पनेतील धोक्यांना आणि स्वतःलाच जास्त घाबरतो. नोकरी जाण्याची भीती, लोक काय म्हणतील याची भीती, अपयशाची भीती, या सर्व भीती आपण आपल्या मनात निर्माण केल्या आहेत. ही भीती केवळ आपला वर्तमान काळातील आनंद हिरावून घेत नाही, तर ती भविष्यात गंभीर शारीरिक आणि मानसिक आजारांनाही निमंत्रण देते. सतत चिंता आणि भीती वाटल्यामुळे आपल्या शरीरात कॉर्टिसोल नावाचं केमिकल वेगाने रिलीज व्हायला सुरुवात करते. यालाच स्ट्रेस हार्मोन असंही म्हणतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. या कॉर्टिसोलमुळे व्यक्तीला शुगर, हाडे ठिसूळ होण्याचा आजार आणि हार्ट डिसीज यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. म्हणजेच तुमच्या मनातील भीती थेट तुमच्या शरीराला आतून पोखरत असते. प्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू मायकल जॉर्डन यांनी त्यांच्या हॉल ऑफ फेममधील भाषणामध्ये भीतीबद्दल एक अतिशय शक्तिशाली विधान केले होते. ते म्हणाले होते, लिमिट्स आणि भीती हे बहुतेक वेळा केवळ एक भ्रम असतात. फॉरॉक्स हेच समजावून सांगतात की या भ्रमातून बाहेर पडण्यासाठी व्यक्तीने स्वतःला एका योद्ध्याच्या भूमिकेत पाहणे गरजेचे आहे. शत्रूला हरवण्यासाठी शत्रूची ओळख असणे खूप गरजेचे असते. आणि इथे आपला शत्रू आपले स्वतःचे मन आहे. स्वतःच्या भावना, राग, दुःख आणि भीती कशामुळे निर्माण होते हे समजून घेणे म्हणजेच सेल्फ अवेअरनेस. ग्रीक तत्त्वज्ञ ॲरिस्टॉटल यांनी म्हटले होते की स्वतःला ओळखणे ही सर्व शहाणपणाची सुरुवात आहे. आत्मजागरूकता वाढवण्यासाठी डॅरियस फॉरॉक्स यांनी 20 प्रश्नांची एक पद्धत सांगितली आहे. आपण ते आता जाणून घेणार आहोत. तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रामाणिकपणे स्वतःला द्या. शक्य असल्यास एका वहीत प्रश्न आणि उत्तर दोन्ही लिहून काढा. आपण सहसा ऑटो पायलट मोडवर जगत असतो आणि स्वतःला वेळ देत नाही. या प्रश्नांची उत्तरं देताना तुम्ही जास्त विचार न करता तुमच्या अंतर्मनातून जे पहिले उत्तर येईल ते प्रामाणिकपणे स्वीकारा. 1. मला कोणती गोष्ट सर्वात चांगली जमते? 2. मला कोणती गोष्ट अजिबात जमत नाही? 3. कोणती कामं केल्यावर मला सर्वात जास्त थकवा येतो? 4. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? 5.
माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची माणसे कोण आहेत? 6. मला दररोज खऱ्या अर्थानं किती तासांच्या झोपेची गरज असते? 7. हल्ली कोणत्या गोष्टीमुळे मला सर्वात जास्त ताण येतो? 8. कोणती गोष्ट केल्यावर मला शांत आणि रिलॅक्स वाटते? 9. माझ्यासाठी यशाची व्याख्या नक्की काय आहे? 10. माझी काम करण्याची पद्धत कशी आहे? 11. इतरांनी माझ्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहावे असे मला वाटते? 12. कोणत्या गोष्टीमुळे मला सर्वात जास्त दुःख होते? 13. कोणत्या गोष्टीमुळे मला खरा आनंद मिळतो? 14. कोणत्या गोष्टीमुळे मला भयंकर राग येतो? 15. मला भविष्यात नक्की कशा प्रकारचा माणूस बनायचे आहे? 16. मला लोकांसाठी कशा प्रकारचा मित्र किंवा मैत्रीण बनायचे आहे? 17. मी स्वतःबद्दल स्वतःच्या मनात काय विचार करतो? 18. आयुष्यात मी कोणत्या मूल्यांना सर्वाधिक महत्त्व देतो? 19. मला नक्की कोणत्या गोष्टीची सर्वात जास्त भीती वाटते? 20. माझ्या जीवनाचे अंतिम ध्येय किंवा उद्देश काय आहे? हे प्रश्न तुम्ही वर्षातून किमान एकदा स्वतःला विचारले पाहिजेत. जेव्हा तुम्ही या 20 प्रश्नांची उत्तरं शोधता तेव्हा तुम्हाला तुमच्या मनाचा थांगपत्ता लागतो. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्हाला स्वतःबद्दल माहिती नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःला सुधारू शकत नाही. माणसाच्या मनातील अनेक संघर्षांचे मुख्य कारण म्हणजे त्याच्या अतिअपेक्षा. आपण आपल्या जोडीदाराकडून, कुटुंबाकडून, मित्रांकडून, सहकाऱ्यांकडून आणि अगदी बॉसकडूनही खूप जास्त अपेक्षा ठेवतो. पण जग तसं चालत नसतं. तुम्ही इतर लोकांना नियंत्रित करू शकत नाही. तुम्ही फक्त स्वतःला नियंत्रित करू शकता. म्हणूनच इतरांकडून 0 एक्स्पेक्टेशन्स ठेवा. तुमचे मित्र नेहमी तुमच्या मदतीला धावून येतील. तुमचे कुटुंब नेहमी तुमच्या पाठीशी उभे राहील. तुम्ही नेहमी पैसे कमवाल किंवा तुम्ही नेहमी निरोगी राहाल अशी अपेक्षा करणं थांबवा. जेव्हा तुम्ही अपेक्षा ठेवणं थांबवता तेव्हा तुमची निराशा आपोआप शून्यावर येते. याचबरोबर तुम्ही तुमच्या परिस्थितीपुढे विक्टिमसारखे आहात हा विचार डोक्यातून काढून टाका. तुमच्या आयुष्यात जे काही चालले आहे त्याची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घ्या. जर तुम्ही गरीब असाल तर ती तुमची जबाबदारी आहे. जर तुम्ही दुःखी असाल तर ती तुमची जबाबदारी आहे. 33 स्ट्रॅटेजीज ऑफ वॉर या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट ग्रीन यांच्या मते, जेव्हा काहीतरी चुकीचे घडते तेव्हा स्वतःच्या आत डोकावून पहा. स्वतःला दोष देण्यासाठी नाही, तर पुढचे पाऊल अधिक भक्कमपणे टाकण्यासाठी. एक योद्धा कधीही परिस्थितीला दोष देत बसत नाही. तो परिस्थिती बदलण्याची जबाबदारी घेतो. दुःखाचे कारण ओळखा. हा या पुस्तकातील अत्यंत महत्त्वाचा आणि स्टोइझम या प्राचीन तत्त्वज्ञानावर आधारित असलेला मुद्दा आहे. स्टोइझमच्या मते मानवी दुःखाचे मुख्य कारण म्हणजे ज्या गोष्टींवर आपले नियंत्रण नाही त्या गोष्टींची चिंता करणे आणि त्या बदलण्याचा अट्टहास करणे होय. आपल्या आयुष्यात असे अनेक घटक आहेत ज्यावर आपले कोणतेही नियंत्रण नसते. तरीही आपण याच गोष्टींबद्दल सर्वात जास्त तक्रार करतो आणि चिंता करतो. हा आपला वेळ आणि ऊर्जेचा सर्वात मोठा अपव्यय आहे. इतर लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात किंवा काय बोलतात याची चिंता करणे म्हणजे तुम्ही त्यांना तुम्हाला दुखापत करण्याचा अधिकार देत आहात. ग्रीक तत्त्वज्ञ एपिक्टेटस यांनी म्हटले आहे की माणसाला घडणाऱ्या घटना विचलित करत नाहीत, तर त्या घटनांबद्दलचे त्याचे विचार आणि अनुमान त्याला विचलित करतात. त्यामुळे तुमच्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर काम करा आणि जे नियंत्रणाबाहेर आहे ते सोडून द्या. यातून तुम्हाला प्रचंड मानसिक शांतता मिळेल. भाग 2. नियंत्रण, कंट्रोल. पुस्तकाचा दुसरा भाग प्रत्यक्ष कृती आणि स्वतःच्या आयुष्यावर ताबा मिळवण्यावर आधारित आहे.
पहिल्या भागात आपण मनातील भीती आणि विचार समजून घेतले. पण केवळ विचार करून युद्ध जिंकता येत नाही. त्यासाठी योग्य कृतीची जोड आवश्यक असते. बऱ्याच लोकांचा असा समज असतो की आत्मविश्वास ही एक जन्मजात गोष्ट आहे किंवा ती वाचून मिळते. परंतु आत्मविश्वास हा केवळ कृतीतून आणि नवीन कौशल्ये शिकण्यातून निर्माण होतो. डॅरियस फोरॉक्स यांनी बर्निस मिल्बर मूर यांच्या सक्षमतेतून आत्मविश्वास, कॉन्फिडन्स बाय कॉम्पिटन्स या सिद्धांताचा संदर्भ दिला आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या कामात पारंगत होता तेव्हा तुमचा आत्मविश्वास आपोआप वाढतो. उदाहरणार्थ, जर तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची भीती वाटत असेल तर ती भीती केवळ मी घाबरणार नाही असा विचार करून जाणार नाही. त्यासाठी तुम्हाला बोलण्याचे कौशल्य विकसित करावे लागेल, त्याची तयारी करावी लागेल आणि वारंवार सराव करावा लागेल. जसजशी तुमची क्षमता वाढते तसतशी तुमची भीती कमी होते आणि तुमचा आत्मविश्वास दुणावतो. त्यामुळे घाबरून बसण्यापेक्षा नवीन गोष्टी शिका आणि स्वतःला सक्षम बनवा. छोट्या सुरुवातीचे महत्त्व आणि 0.01% रूल. आपल्याला नेहमी मोठी स्वप्ने पाहण्यास सांगितले जाते. मोठी ध्येय गाठण्यासाठी आपण सुरुवातीलाच मोठी झेप घेण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा ते शक्य होत नाही तेव्हा आपल्या पदरी निराशा पडते. म्हणूनच डॅरियस फोरॉक्स सांगतात की कोणतीही नवीन गोष्ट सुरू करताना तिची सुरुवात अतिशय छोट्या स्तरावरून करा. छोट्या यशामुळे तुमच्या मेंदूला सकारात्मक चालना मिळते आणि पुढचे पाऊल टाकण्यासाठी ऊर्जा मिळते. या संदर्भात लेखकाने 0.01% प्रगतीचे तत्व मांडले आहे. या तत्वानुसार एकाच दिवसात स्वतःमध्ये 100% बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तुम्ही दररोज स्वतःमध्ये केवळ 0.01% प्रगती करण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. हा अत्यंत छोटासा वाटणारा बदल दीर्घकाळात एका प्रचंड मोठ्या यशात रूपांतरित होतो. अधूनमधून मोठ्या प्रमाणात काम करण्यापेक्षा दररोज सातत्याने थोडे काम करणे अधिक प्रभावी ठरते. ही सातत्यपूर्ण कृती तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नक्की पोहोचवते. चुकीच्या निर्णयांची भीती. देर आर नो रॉंग डिसिजन्स. जीवनात कोणताही मोठा बदल घडवून आणताना आपल्याला सर्वात जास्त भीती वाटते ती चुकीचा निर्णय घेण्याची. जर माझा निर्णय चुकला तर? हा प्रश्न अनेकांना रात्री झोपू देत नाही. परंतु लेखकाच्या मते जगात चुकीचा निर्णय असे काहीही नसते. तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय तुम्हाला एकतर यश मिळवून देतो किंवा काहीतरी नवीन शिकण्याची आणि प्रगती करण्याची संधी देतो. जेव्हा तुम्ही ही मानसिकता स्वीकारता की प्रत्येक परिस्थितीतून तुम्हाला केवळ शिकायला मिळणार आहे, तेव्हा निर्णय घेण्याची भीती कायमची नष्ट होते. कृती करणे आणि पुढे जाणे हेच जिवंतपणाचे लक्षण आहे. ग्रीक तत्त्वज्ञ ॲरिस्टॉटल यांच्या मते गती हे जीवनाचे मुख्य तत्व आहे. एका जागी स्थिर राहणे म्हणजे मागे जाण्यासारखेच आहे, कारण आयुष्य कोणासाठीही थांबत नाही. तुम्ही तुमचे मानसिक युद्ध मोबाईलच्या स्क्रीनवर बघून जिंकू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला आरशात बघून स्वतःचा सामना करावा लागतो आणि सतत पुढे चालत राहावे लागते. नाही म्हणण्याची कला आणि वेळेचा अपव्यय अंतर्गत शांतता टिकवण्यासाठी व्यक्तीला नाही म्हणता येणे अत्यंत महत्त्वाचे असते. अनेकदा आपण इतरांना वाईट वाटेल किंवा ते आपल्याबद्दल काय विचार करतील या भीतीने आपल्याला नको असलेल्या गोष्टींनाही होकार देतो. यामुळे आपला बहुमूल्य वेळ आणि ऊर्जा दोन्ही नष्ट होतात. फोरॉक्स यांच्या मते इतरांच्या अपेक्षांचे ओझे वाहणे थांबवले पाहिजे. स्वतःच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी बाह्य जगातील विनाकारण गोंधळ दूर करणे अत्यंत आवश्यक आहे. विचार करा, तुम्ही 90 वर्षांचे आहात आणि तुमच्या नातवंडांशी बोलत आहात. तुम्ही त्यांना हे सांगाल का की तुम्ही तुमचा संपूर्ण वेळ इतरांना खुश करण्यात किंवा सोशल मीडियावर घालवला? नाही ना. मग आत्ताच वेळ वाया घालवणे थांबवा. तसेच तुम्ही ज्या लोकांच्या संगतीत राहता
त्याचा तुमच्या विचारांवर आणि आयुष्यावर खूप मोठा प्रभाव पडतो. जर तुम्ही नकारात्मक लोकांसोबत असाल तर तुम्हीही नकारात्मक व्हाल. त्यामुळे सकारात्मक आणि प्रेरणादायी लोकांसोबत वेळ घालवणे आवश्यक आहे. याचबरोबर इतरांशी स्वतःची तुलना करण्याच्या सवयीमुळे केवळ निराशा निर्माण होते. स्वतःची स्पर्धा ही नेहमी स्वतःच्या कालच्या आवृत्तीशी असली पाहिजे, इतरांशी नाही. टीका सहन करण्याची क्षमता समाजात वावरताना तुम्हाला अनेकदा टीकेचा सामना करावा लागतो. अशावेळी खचून न जाता स्वतःची मानसिकता कशी भक्कम करावी यावर लेखकाने 39व्या चॅप्टरमध्ये 5 अत्यंत महत्त्वाचे उपाय सांगितले आहेत. 1. संघर्षापासून पळ काढू नका. जेव्हा तुमच्यावर अन्याय होतो तेव्हा स्पष्टपणे उभे राहा. समस्या टाळण्यापेक्षा तिचा सामना करा. 2. कोणतीही गोष्ट वैयक्तिक पातळीवर घेऊ नका. लोक जेव्हा तुम्हाला नाकारतात किंवा नकारात्मक बोलतात तेव्हा ते त्यांच्या स्वतःच्या हेतूमुळे असते, तुमच्या मूल्यमापनामुळे नाही. 3. स्वतःला ऑनलाईन व्यक्त करा. मीडियम किंवा रेडिट सारख्या प्लॅटफॉर्मवर स्वतःचे विचार मांडा. तिथे मिळणाऱ्या प्रामाणिक फीडबॅकमुळे टीका पचवण्याची सवय होते. 4. परिस्थितीचा व्यापक दृष्टिकोनातून विचार करा. जगातील खऱ्या आणि मोठ्या समस्यांकडे पाहिल्यावर आपल्या वैयक्तिक अडचणी किती क्षुल्लक आहेत याची जाणीव होते. 5. सर्वांनी तुम्हाला आवडलंच पाहिजे असं नाही. जगात सर्वांना खुश करणे अशक्य आहे. मोठ्या आणि आदरणीय व्यक्तींवरही टीका होतेच. त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहा. हे 5 उपाय तुम्हाला मानसिकदृष्ट्या इतके कणखर बनवतील की बाहेरील कोणतीही टीका तुमच्या मनःशांतीला धक्का पोहोचवू शकणार नाही. कामाचा वेग आणि अडथळे ओलांडणे. जेव्हा आपण शाळेत परीक्षा देत असतो आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर आठवत नसते तेव्हा आपण काय करतो? आपण तो प्रश्न तिथेच सोडून देतो आणि पुढच्या प्रश्नाकडे वळतो, जेणेकरून वेळेत पेपर पूर्ण होईल. आयुष्यातही असंच असतं. जर तुम्हाला एखादं काम करताना अडथळा आला किंवा तुम्ही अडकून पडलात तर तिथेच थांबून विचार करत बसू नका. स्किप द टास्क. तो अडथळा तात्पुरता बाजूला ठेवा आणि पुढचे काम करा. जर तुम्ही तिथेच थांबलात तर तुमच्या कामाचा वेग तुटतो. यश मिळवण्यासाठी हा मोमेंटम टिकवून ठेवणे खूप महत्त्वाचे असते. लहानशा कारणामुळे थांबून राहिलात तर तुम्ही तुमची मोठी ध्येये कधीच गाठू शकणार नाही. भाग 3. उद्देश, पर्पस. पुस्तकाचा अंतिम आणि सर्वात महत्त्वाचा भाग माणसाच्या जीवनाचा अर्थ शोधण्यावर आणि खऱ्या आनंदाची प्राप्ती करण्यावर भाष्य करतो. जोवर माणसाच्या जीवनाला कोणताही निश्चित उद्देश नसतो तोवर तो मानसिक युद्ध जिंकू शकत नाही. जीवनाचा अर्थ आणि आनंदाचा सराव. जीवनाचा उद्देश म्हणजे नक्की काय? हे काही आकाशातून पडणारे उत्तर नाही, तर तो आपण घेतलेला एक निर्णय असतो. लेखकाच्या मते आपल्या संपूर्ण आयुष्याचा आराखडा आपल्याकडे असण्याची गरज नाही, परंतु असे काहीतरी ध्येय असावे ज्यामुळे आपल्याला काम करताना आनंद आणि अर्थपूर्ण असल्याची भावना मिळेल. आनंद ही बाजारात मिळणारी कोणतीही वस्तू नाही, तर ते एक कौशल्य आहे ज्याचा दररोज सराव करावा लागतो. प्रॅक्टिस, प्रेझेन्स अँड हॅपीनेस. वर्तमानात जगण्याची सवय लावून घेतल्यास अनेक मानसिक ताणतणाव कमी होतात. अनेक लोक भविष्याच्या चिंतेत किंवा भूतकाळाच्या पश्चात्तापात एवढे गुरफटलेले असतात की ते वर्तमान काळातील छोट्या छोट्या गोष्टींमधील आनंद गमावून बसतात. अहंकारावर नियंत्रण आणि अतिविचार माणसाच्या आनंदाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा. त्याचा स्वतःचा अहंकार असतो. अहंकार हा माणसाचे विचार आणि वर्तन अशा प्रकारे नियंत्रित करतो की व्यक्तीला त्याची जाणीवही होत नाही. विशेषतः नातेसंबंधांमध्ये जेव्हा 2 व्यक्तींमध्ये वाद होतात तेव्हा खऱ्या प्रेमापेक्षा किंवा समस्येचे निराकरण करण्यापेक्षा वाद जिंकणे हे अहंकाराला अधिक महत्त्वाचे वाटू लागते. त्यामुळेच कोणत्याही वादाच्या वेळी
स्वतःला विचारले पाहिजे की माझा अहंकार इथे काय साध्य करत आहे. स्वतःच्या अहंकाराला बाजूला ठेवून नात्याला आणि शांततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त अतिविचार थांबवणे हा देखील मानसिक शांततेचा एक मोठा भाग आहे. डॅरियस फॉरॉक्स यांच्या थिंक स्ट्रेट या दुसऱ्या पुस्तकात ते म्हणतात, अनावश्यक विचारांची गाळणी करून फक्त उपयोगी विचारांवर कृती करणे अत्यंत गरजेचे आहे. विचार जेवढे साधे आणि स्पष्ट असतील तेवढा ताण कमी होतो आणि निर्णय क्षमता वाढते. आयुष्यात दिशा मिळवण्यासाठी योग्य ध्येय निश्चिती करणे खूप महत्त्वाचे आहे. केवळ मला यशस्वी व्हायचंय असं म्हणून चालत नाही. डॅरियस फॉरॉक्स यांनी ध्येय निश्चितीसाठी एक अत्यंत प्रभावी 5 टप्प्यांची पद्धत 5 स्टेप मेथड सुचवली आहे, जी तुम्हाला तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये सुस्पष्टता देते. 1. अचूकता. ध्येय नेहमी अत्यंत स्पष्ट असावे. जस की जर तुम्हाला संगीतकार व्हायचे असेल तर तुम्हाला प्रवास करावा लागेल, हे वास्तव स्वीकारून अचूक ध्येय मांडावे. 2. आर्थिक ध्येय तुम्हाला हव्या असलेल्या जीवनशैलीसाठी, खरेदीसाठी आणि मासिक खर्चासाठी नक्की किती पैशांची गरज आहे याचे अचूक गणित मांडून आर्थिक ध्येय ठरवावे. 3. वैयक्तिक ध्येय, पर्सनल गोल्स. आयुष्यात तुम्हाला नेमके काय साध्य करायचे आहे? रोमन सम्राट मार्कस ऑरेलियस यांच्याप्रमाणे न्यायाने आणि प्रामाणिकपणे जगण्याचे ध्येय असावे. 4. आरोग्याची ध्येय, हेल्थ गोल्स. तुम्हाला तुमचे शरीर कसे ठेवायचे आहे? शारीरिक स्थिती आणि तंदुरुस्तीसाठी आवश्यक व्यायाम व आहाराचे निश्चित वेळापत्रक आणि ध्येय ठरवावे. 5. ज्ञान आणि शिकण्याची ध्येय. स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या विकासासाठी सतत नवीन गोष्टी शिकण्याचे आणि प्रगती करण्याचे ध्येय ठेवावे. जेव्हा तुम्ही या 5 टप्प्यांचा वापर करून तुमचे ध्येय निश्चित करता, तेव्हा तुम्हाला रोज सकाळी उठल्यावर नक्की काय करायचे आहे याची पूर्ण कल्पना असते. स्वतःच्या पूर्ण क्षमतेचा शोध. जीवनात कोणत्याही बाह्य वस्तूंच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःच्या पूर्ण क्षमतेचा शोध घेणं हे सर्वात मोठे ध्येय असले पाहिजे. डॅरियस फॉरॉक्स यांनी मोहम्मद अली, हेलन केलर, थॉमस एडिसन आणि मॅल्कम एक्स यांसारख्या महान व्यक्तींचं उदाहरण देत सांगतात की महान लोक सतत स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करतात. यासाठी तुमच्यात नेतृत्व गुण, लीडरशिप असणं आवश्यक आहे. पण नेतृत्व म्हणजे फक्त इतरांवर अधिकार गाजवणं नव्हे. सर्वात आधी स्वतःच्या समस्या सोडवा, स्वतःला स्थिर करा आणि मग इतरांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रेरित करा. जो व्यक्ती सतत स्वतःचे ज्ञान वाढवतो आणि स्वतःच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करतो, तो कधीही दुःखी राहू शकत नाही. ध्येय साध्य न झाल्यास काय करावे? अनेकदा सर्व नियोजन करून आणि कष्ट करूनही आपले ध्येय साध्य होत नाही. अशा वेळी काय करावे? निराश होऊन सर्व सोडून द्यावे का? अजिबात नाही. लेखक सांगतात की ध्येय हे केवळ तुम्हाला एक दिशा देण्यासाठी असते. जर एखाद्या वेळी अपयश आले तर निराश न होता ध्येयापर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करा. यश हे कधीही पहिल्याच प्रयत्नात मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा सातत्याने प्रयत्न करावे लागतात. जर एखादी पद्धत चुकीची ठरली तर त्यातून धडा घ्या, स्वतःच्या कृतीचे विश्लेषण करा आणि पुन्हा नव्याने सुरुवात करा. हाच विजयाचा आणि मनःशांतीचा खरा मार्ग आहे. हे पुस्तक आपल्याला शिकवते की जीवनातील कोणताही अडथळा तुमच्या स्वतःच्या नकारात्मक विचारांपेक्षा मोठा नसतो. भीती ही केवळ एक भ्रामक कल्पना आहे जी तुम्हाला कृती करण्यापासून रोखते. जेव्हा तुम्ही तुमच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या गोष्टींची चिंता सोडता, छोट्या छोट्या कृतींमधून स्वतःचा आत्मविश्वास वाढवता आणि 5 टप्प्यांच्या पद्धतीचा वापर करून आयुष्याला एक स्पष्ट उद्देश देता, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने
तुमचे अंतर्गत युद्ध जिंकता. तुम्ही स्वतःच्या परिस्थितीचे बळी नाही आहात, तर तुम्ही तुमच्या नशिबाचे शिल्पकार आहात. आजच भूतकाळ आणि भविष्याची चिंता सोडा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने एक छोटेसे पाऊल टाका. कारण जेव्हा तुम्ही आतून जिंकता, तेव्हा बाहेरील जग आपोआप तुमच्यासमोर नतमस्तक होते. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कोणत्या कल्पनेने तुम्हाला सर्वात जास्त प्रेरित केले हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत.